अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे, की जाहिराती कशा पद्धतीने वाचायच्यात. महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, की सर जाहिराती वाचणं खरंच खूप कठीण असतं का? तर ते फारसं कठीण नसतं. हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे. मी तर असं म्हणेल, की जाहिराती वाचणं हे सर्वात सोपं काम आहे. यासाठी मी तुम्हाला उदाहरणं घेऊन या ठिकाणी काही गोष्टी या क्लिअर करणार आहे. बघा तुम्हाला खूप सोप्या शब्दांमध्ये हे डेफिनेटली समजेल, की जाहिरात कशी वाचावी, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, वर्गनिहाय आणि विषयनिहाय कशा जागा आहेत. जी जागा असेल तर त्याचं माध्यम कुठलं आहे, ओपन कॅटेगरीसाठी किती जागा आहेत किंवा इतर कुठलाही तुमचा प्रवर्ग असेल तर महिलांसाठी जागा किती, प्रकल्पग्रस्त असेल, अंशकालीन असतील, खेळाडू असतील, इतर कुठलाही कक्ष असू द्या, त्यासाठी जागा किती असतात. हे खूपच सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे फारसं कठीण नसतं. फारसं म्हणजे काय, काहीच कठीण नसतं. यासाठी मी उदाहरण दाखल तुम्हाला या ठिकाणी दिसेल विद्यार्थी मित्रांनो, की मी सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटीचं जे आहे, तर ती एक ॲड घेतलेली आहे आणि ही ॲड खूप सोपी आहे. याच्यामध्ये फारसं काही कठीण नाहीये. तुम्हाला वाटेल की ही खूपच सोपी आहे. बघा, या ठिकाणी सगळ्याच कॅटेगरीच्या जागा तुम्हाला समोर दिसत आहेत. सुरुवात आपण वर्ण करूयात. बघा, सुरुवातीला तुम्हाला कॅटेगरी दाखवल्या जाते म्हणजे प्रवर्ग. दुसरं म्हणजे महिलांसाठी किती जागा आहेत, हे तुम्हाला या कॉलममध्ये बघायचं असतं. माजी सैनिक जर असाल तुम्ही, तर यासाठी तुम्हाला या कॉलममध्ये जागा दिसतात. अंशकालीन जर असाल तर यामध्ये जागा दिसतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि खेळाडू, हे बघा या ठिकाणी कॉलममध्ये ह्या जागा आहेत. त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त, म्हणजे हे जर आपण इथून इथपर्यंत सोडून दिलं महिलापासून खेळाडूपर्यंत, तर उर्वरित ज्या काही जागा असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि मग एकूण पद तुम्हाला इथे दिसतील. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने एक उदाहरण घेऊन सांगतो. ठीक आहे. मग बाकी कॅटेगरीचं तुम्ही सहज समजू शकता. कारण की सीधी बात नो बकवास. समजा इथं ओपन कॅटेगरीसाठी टोटल तुम्हाला जागा दिसत आहेत 4. तर यासाठी यामध्ये माफ करा, खुल्या प्रवर्गाच्या जागा ज्या आहेत एकूण आहेत 13. थोडंसं चूक झाली. खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत एकूण किती आहेत 13. तर यापैकी महिलांसाठी किती ठेवलेल्या आहेत 4. ठीक आहे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी 2, अंशकालीनसाठी 1, प्रकल्पग्रस्तसाठी 1, भूकंपग्रस्त 0 आणि खेळाडूंसाठी 1. आणि याच्या व्यतिरिक्त समजा तुम्ही कुठल्याही पुरुष कॅटेगरीमध्ये असाल तर त्या ठिकाणी जागा किती उरल्या 4. आता हाच जो नियम आहे तो इतर सर्व कॅटेगरीसाठी सुद्धा लागू आहे. मला तुम्हाला कमी वेळेमध्ये सांगायचं आहे त्यामुळे मी फापट पसारा सांगत बसत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. हे फक्त कॅटेगरी निहाय जागा झाल्या. तुमचा विषय जो कुठला असेल किंवा ज्या वर्गासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तर ते तुम्हाला कुठे दिसते? नंतर दिसते. बघा, या व्यतिरिक्त जर समजा दिव्यांग बांधवांसाठी एखादी जागा असेल, तर हे ठिकाणी असं लिहिलं जातं, की अस्थिव्यंग असेल किंवा कर्णबधिर असेल किंवा मग अंध अथवा अल्पदृष्टी असेल. आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या कॅटेगरी ॲड झालेल्या आहेत. तर त्यांच्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी 4% आरक्षणानुसार किती जागा आहे? तर 1. अशा पद्धतीने एकूण पूर्ण संस्थेमध्ये जर आपण बघितलं, तर टोटल जागांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो? 36. 36 जागांसाठी ही ॲड आलेली आहे. आता हे जे 36 आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, ही तुम्हाला पुन्हा मिळती-जुळती दिसेल आधीची जी आपण स्लाईड बघितली होती त्यामध्ये. आता वर्गनिहाय कशा पद्धतीने जागा येतात आणि विषयनिहाय ते आपण बघू. बघा, या ठिकाणी सुरुवातीच्या कॉलममध्ये तुम्हाला माध्यम दिसते. म्हणजे तुमचं मराठी मीडियमची जागा आहे ती की इंग्लिश मीडियमची आहे. तुमचं जर इंग्लिश डी-एड झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी दोन्हीची सुद्धा जागा येतील. आता जसं माझं इंग्रजी माध्यमाचं सुद्धा होतं तर मला दोन्ही सुद्धा जागा दिसतात. आता जी संस्थेची ॲड आहे, तर ती तुम्हाला सगळीच दिसेल, सगळी. पण त्याच्यामध्ये तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने जागा म्हणजे बघायची असते किंवा निवडायची असते, की अरे माझ्यासाठी जागा आहे की नाही. तर ते आता तुम्ही व्यवस्थित बघा या ठिकाणी. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5 साठी एच-एस-सी डी-एड ज्यांचं क्वालिफिकेशन आहे आणि ज्यांची फर्स्ट पेपर पास केलेला आहे, त्यांच्यासाठी 1 जागा आहे. लक्षात घ्या तुम्ही. आता हे यामध्ये तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे आहात. ठीक आहे. जर समजा तुम्ही ओबीसीचे असाल, तर ते मी तुम्हाला जी आधी स्लाईड दाखवली होती, तर त्या स्लाईडवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, की त्याच्यामध्ये तुमची जागा आहे की नाही आहे. आता बघा, पुढे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, ते 6वी ते 8वी चे किती जागा आहेत? तर 2 जागा आहेत. विषय कुठला? या ठिकाणी विज्ञान आहे. बघा, या ठिकाणी विषय लिहिलेला आहे आणि या ठिकाणी विज्ञान विषय लिहिलेला आहे. शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे? तर मराठी. इथे सुद्धा कुठलं आहे? तर मराठी. मग याचा अर्थ आहे की ही मराठी माध्यमाची शाळा आहे आणि तुम्हाला शिकवण्याचं माध्यम कुठे? इंग्रजी. आता जर समजा तुमचं इंग्लिश बी-एड असतं किंवा डी-एड असतं, तर इथे तुम्हाला काय विषय दिसला असता? भाषा दिसली असती इंग्लिश. आता इथं गणित विषयासाठी जागा आहे. इथे सुद्धा क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे? 6वी ते 8वी साठी ज्यांचं सेकंड एज्युकेशन सेकंड पेपर पास असेल त्यांचं. आता इथं डिप्लोमा सुद्धा चालते आणि ग्रॅज्युएशन सुद्धा चालते. म्हणजे तुमचं डी-एड असलं तरी सुद्धा चालते, बी-एड असलं तरी सुद्धा चालते. याच्यासाठी काही अट नाही. हे इतक्या सोप्या पद्धतीने इथे जर डिप्लोमा लिहिलं तर डी-एड आहे, ग्रॅज्युएशन लिहिलं तर बी-एड आहे. असं हे सोपं आहे. त्यानंतर बघा, 6वी ते 8वी साठी फक्त संस्कृत विषय भाषा शिकवण्यासाठीचा हा या ठिकाणी ॲड आहे. तर किती जागा आहेत? 1. तुम्हाला कुठला विषय पास असणं गरजेचं आहे? तुम्ही सेकंड पेपर पास असणं गरजेचं आहे.
अशा पद्धतीने ते सोपं आहे. खूपच सोपं असतं. फारसं काही कठीण त्या ठिकाणी नसतं विद्यार्थी मित्रांनो. एक गोष्ट आपण लक्षात घ्या. आता 9वी-10वी साठी जर आपण बघितलं, तर इथं भाषा कुठली आहे? शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे? मराठी. कोणत्या माध्यमाची शाळा आहे? तर मराठी. वर्ग कुठला आहे? 9वी-10वी. आणि या ठिकाणी तुमचा ग्रॉस पे दाखवलेला आहे, की तुम्हाला किती शिक्षण सेवक असाल तर 16,000 मिळतील की 18,000 मिळतील. तर ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. बरं ही अनुदानित आहे की नाहीये? ते एडेड या ठिकाणी लिहिलेलं आहे. एडेड एडेड या ठिकाणी आहे. जर ती समजा 20% किंवा 40% असती तर इथं 20%, 40% असं लिहिलं गेलं असतं. समजा ती विनाअनुदानित असती तर इथं अनएडेड लिहिलेलं असतं. फारसं काही कठीण नाही हो. काहीच कठीण नाही. आता बघा या ठिकाणी हा तुमचा विषय आहे. इथे मराठी भाषेचे शिक्षक पाहिजे, इथे हिंदी भाषेचा शिक्षक पाहिजे, इथे इंग्रजीचा पाहिजे, इथे विज्ञानचा पाहिजे, इथं गणिताचा पाहिजे आणि शिकवण्याचं माध्यम इथं डॅश लिहिलेला आहे. का बरं? कारण की भाषा विषय आहे. भाषा विषय तुम्हाला त्या त्या भाषेमध्ये शिकवावा लागतो. जसं की इंग्लिश आहे. जरी मराठी माध्यमाची शाळा आहे, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकावं लागते. म्हणून इथं डॅश लिहिलेला आहे. काहीच कठीण नाही. संस्कृत आहे. मराठी माध्यमाची शाळा आहे, पण तिथं संस्कृत विषय शिकवला जातो. म्हणून इथं डॅश लिहिलं. काही टेन्शन घेण्यासारखी काही गोष्ट नाहीये. क्वालिफिकेशन काय पाहिजे? ते तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. बघा इथं लिहिलेलं आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे. 12वी नाही पाहिजे. आधी काय होतं इथं एच-एस-सी लिहिलेलं होतं 1 ते 5 साठी. इथं काय लिहिलं ग्रॅज्युएशन आणि इकडे काय लिहिलं डिप्लोमा. म्हणजे इथे जर डिप्लोमा लिहिलं असेल तर डी पाहिजे. इथे जर ग्रॅज्युएशन लिहिलं असेल तर इथं बी पाहिजे. म्हणजे इथं तुमचं बी-ए, बी-एड चालते. इथे तुमचं बी-एस-सी, बी-एड चालते. ठीक आहे की नाही? इथं तुमचं बी-कॉम, बी-एड चालते. अशा पद्धतीने. आता बी-कॉमला तर फारसं काही त्या ठिकाणी वाव नसतो. त्याच्यामुळे इथं बी-कॉम, बी-एड ह्या काही ग्राह्य धरल्या नाही जात. आता जर समजा इथं 11वी-12वीची जागा असती, तर इथं काय लिहिलं असतं विद्यार्थी मित्रांनो? इथं लिहिलं गेलं असतं तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन अधिक ग्रॅज्युएशन. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तुमची एम-एस-सी झालेली असेल आणि ग्रॅज्युएशन म्हणजे काय? तर तुमचं त्या ठिकाणी बी-एड झालेलं आहे. तुमचं एम-एडची सुद्धा आवश्यकता नाही. इतकं सोपं असते जागा पाहणं आणि जागांचा अभ्यास करणं. परंतु आपल्याला या ठिकाणी काही जणांनी आपल्या मनामध्ये खूप मोठा बाऊ या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे असं मला वाटतं. परंतु आपण सगळेजण सुज्ञ आहात